नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एस-एस-सी सीजीएल टायर 1 एक्झाम 2025 क्विक रिव्हिजन बॅच. आजचा आपला लेक्चर 13वा आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत 10 वर्षामध्ये जवळ-जवळ 7 क्वेश्चन नंबर 7 आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. तर महत्त्वाचा टॉपिक आहे. बाकीचे जे टॉपिक आहेत तर बऱ्यापैकी आपण कव्हर केलेले आहेत. अजून एक 3-4 टॉपिक बाकी आहेत. तेवढे टॉपिक कव्हर झाले तर आपण मॅथ्स नंतर रिझनिंगला सुरुवात करणार आहोत. ओके, ठीक आहे, चालेल. तर सिम्प्लिफिकेशन हा जो टॉपिक आहे तसं पाहायला गेलं तर तुम्हाला या टॉपिकमध्ये काही वेगळं करायचं नाही. प्लस मायनस डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन एवढेच पार्ट तुम्हाला करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टॉपिकमध्ये तुम्हाला यूज करायचा आहे तो म्हणजे फॉर्म्युला कोणता? बॉड मास. ओके, बॉड ब्रॅकेट ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे इंटू डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन. ओके, हा काय राहणार तुमचा सिक्वेन्स माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर हे साधारण काही फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी दिलेत. हे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला काय करायचे लर्न करायचे. या फॉर्म्युल्यावर डिपेंड सुद्धा तुम्हाला काही एक्झाम्पल विचारली जातात हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढचे काही फॉर्म्युले आहेत बा, हे सुद्धा तुम्हाला क्यूब ए प्लस बी ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब ए क्यूब बी क्यूब सी क्यूब याच्यावर सुद्धा तुम्हाला काही डायरेक्ट जसे तसे प्रश्न पाहायला भेटतील. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर हे काही 4-5 फॉर्म्युले आहेत, हे सुद्धा तुम्हाला यूज करायचे. आता या फॉर्म्युल्यांचा मी थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगतो, मीनिंग सांगतो. अंडर रूट काय दिलेले इथं पहा, एक्स एक्स आणि एक्स असे कुठपर्यंत गेलेले आहे एन पर्यंत, म्हणजे काहीतरी स्पेसिफिक तुम्हाला टर्म पर्यंत तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याचं जे एक्सपान्शन आहे किंवा त्याचं जे उत्तर आहे ते काय, एक्स इज इक्वल टू 2n-1 अपॉन 2n, म्हणजेच काय, समजा रूटमध्ये 3 इंटू रूटमध्ये 3 आहे, परत परत रूटमध्ये 3 असं करत करत समजा ते तुम्हाला 10 टाइम्स दिलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तर या ठिकाणी याचं जे आन्सर लिहायचंय 3 किती आहे 10 -1 अपॉन 3 किती आहे, सॉरी 2 किती आहे 10. या फॉर्म्युल्याने तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी काय करायचंय, आन्सर फाइंड आउट करायचं. आता खालचा जर फॉर्म्युला पाहिला तर तुम्ही 3 3 3 आणि हा कुठपर्यंत गेलेला आहे, इन्फिनिटी पर्यंत जर गेलाय तर याचं उत्तर डायरेक्ट काय येणार आहे, 3 येणार आहे. सेम पॅटर्न आहे, हे 10 टर्म पर्यंत थांबलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला या पॅटर्ननी जायचंय आणि जेव्हा ते इन्फिनिटी पर्यंत असणार आहे, म्हणजे √5 असं जर इंटूला दिलं तर तुम्हाला इन्फिनिटी पर्यंत दिलं तर डायरेक्ट √5 हे त्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर रूट प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स असं जर तुम्हाला इन्फिनिटी पर्यंत जर दिलं तर, आणि इथं जर पाहिलं तर सेम पॅटर्ननी खाली जर पाहिलं तर तुम्ही एक्स मायनस एक्स म्हणजे अंडर रूटमध्ये एक्स अंडर रूटमध्ये मायनस एक्स अंडर रूटमध्ये मायनस एक्स असं जर पाहिलं तर इथं प्लस आणि इथं मायनस आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक कन्सिडर करूया एक्झाम्पल, समजा आपण इथं घेतले 20 प्लस अंडर रूट इथं काय घेतले 20 प्लस अंडर रूट इथं काय घेतले 20 असं करत करत कुठपर्यंत गेलेलं आहे, इन्फिनिटी पर्यंत पॅटर्न गेलेला आहे. मग आता अशा वेळेस याचा आन्सर काय करायचं पहा, हा जो नंबर आहे कोणता 20 या नंबरचे 2 फॅक्टर पाडायचे जे कोणते असले पाहिजे, कोप्राईम. कोप्राईम म्हणजे काय, ते दोघं एकमेकाला कोप्राईम असले पाहिजे, त्या दोघांमध्ये एकच कॉमन फॅक्टर असला पाहिजे. मग आता जर तुम्ही पाहिलं तर इथं किती आहे 20 चे 2 कोप्राईम फॅक्टर कोणते आले पहा, 10 गुणिले 2, पण हे दोघं कोप्राईम आहेत का, नाही का, कारण 2 नी 10 ला काय होतं, डिवाइड होतं. लक्षात आलं का? त्यानंतर मग अजून 20 चे कोणते फॅक्टर राहिले, 5 चोक 20 5 चोक 20 आलं लक्षात, म्हणजे 4 पंचे 20. जर तुम्ही इथं पाहिलं तर हे दोघं एकमेकाला फॅक्टर कोप्राईम आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कोण आहे, कॉमन डिवायझर कोण आहे, कोणीच नाहीये. म्हणजे जो 1 असतो आपण त्याला म्हणजे कन्सिडर करत नाही, म्हणजे ह्या दोघांमध्ये 1 सोडून कोणताही कॉमन फॅक्टर नाहीये. असे 2 कॉमन फॅक्टर घेतल्यानंतर याचं जे आन्सर आहे हे काय लिहायचंय तुम्हाला, 5 लिहायचं. काय लिहायचं आन्सर, 5 लिहायचं, जो मोठा नंबर येतो. पण जर हेच गणित तुम्हाला या ठिकाणी मायनसचा सिम्बॉल जर दिला असता, या ठिकाणी जर मायनसचा सिम्बॉल दिला असता तर आता तुम्हाला याचं आन्सर काय लिहायचं होतं, 4 लिहायचं होतं. म्हणजे जेव्हा अंडर रूट मध्ये एखादा नंबर असेल आणि त्याची ऍडिशन करायची असेल आणि हे कंटिन्यू इन्फिनिटी पर्यंत असेल तर त्या नंबरचे 2 को प्राईम फॅक्टर पाडा. असे 2 नंबर फॅक्टर घ्या का ज्या दोघांनी एकमेकाला भाग गेला नाही पाहिजे किंवा दोघांमध्ये कोणीही कॉमन फॅक्टर नको आहे, असे नंबर शोधा. प्लस असेल तर मोठा नंबर हे त्याचा आन्सर असतं आणि जर मायनस असेल तर छोटा नंबर हे त्याचं काय असतं, आन्सर असतं. तर या पद्धतीने तुम्हाला हा काय करायचा आहे, पॅटर्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. आले लक्षात? तर याच पॅटर्नवर डिपेंड विचारला गेलेला आहे क्वेश्चन आपल्याला. तर सुरुवात करतो आपण पहिल्या क्वेश्चन पासून. आता इथं जर पाहिलं तर नंबर कोणता आहे 20. आताच आपण 20 चे फॅक्टर पाडले होते किती, 4 5 4 जा ओके. आणि इथं जर पाहिलं तर मायनसचा सिम्बॉल दिलाय म्हणजे याचा आन्सर किती असणार आहे 4. म्हणजे पहा क्वेश्चन जर तुम्हाला पॅटर्न माहिती असतील, जर तुम्हाला फॉर्म्युले माहिती असतील तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढता येणार आहे एक 5 सेकंदच्या आत. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आलो आपण नेक्स्ट, म्हणजे सिम्प्लिफिकेशन नक्की काय, तर ते सिम्प्लिफिकेशन हे आहे. ओके, तर या सिम्प्लिफिकेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं सॉल्व्ह करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, बॉड मास. बॉड मास म्हणजे कोणता आहे, BODMAS. मग मी तुम्हाला सांगितलंय, पहिल्यांदा ब्रॅकेट नंतर मल्टिप्लिकेशन नंतर इंटू इथं
ऑफ म्हणजे इंटू असतं हे लक्षात ठेवा. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. याच्या आधी तुम्हाला काय करायचंय, बार काय करायचंय, बार सॉल्व्ह करायचं. बार म्हणजे काय, जर ह्या गणितात पुढे बार असेल नंतर ब्रॅकेट असेल तर हे तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ओके, मग सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा इथे एक ब्रॅकेट दिले पा, त्यानंतर इथे एक ब्रॅकेट दिलेले आहे आणि त्यानंतर इथं परत इथे एक ब्रॅकेट दिले. सिम्प्लिफिकेशन करत असताना सुरुवातीला पा आपण इथे काय करणार आहे, या ठिकाणी मी आन्सर लिहायला सुरुवात करतोय. 60 एक एक सॉल्व्ह करतोय आपण. इथं जर पाहिलं तर प्लस इथे किती आहे 64. आता जिथं तुम्हाला ऑफ दिसणार आहे तिथं इंटू समजायचंय. काय समजायचं, इंटू म्हणजे इथे किती आले 4×16 म्हणजे डिवाइडला किती आले 60 लक्षात ठेवा. त्यानंतर जर इथं पाहिलं तर इंटू या ठिकाणी किती लिहिलेत मी 1000 डिवाइड आतमध्ये जर पाहिलं तर इथं पहा या ब्रॅकेटमध्ये इथे काय 10. ओके, छोटं ब्रॅकेट आहे 10 इंटू आतमध्ये जर ह्या दोघांचे ब्रॅकेट पाहिलं तर इथे किती येणार आहे 5. हे लक्षात ठेवा. ब्रॅकेट कंप्लीट झालंय. ब्रॅकेटच्या बाहेर हे मोठं वाला ब्रॅकेट आहे. इथं किती आहे, इथं हाय इथं 2 आहे, इथं परत किती आले ऑफ आलाय म्हणजे याचा अर्थ इंटू होणार म्हणजे इथे किती येणार आहे 10. हे ब्रॅकेट या ठिकाणी काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. पहा या ठिकाणी हे ब्रॅकेट इथं कंप्लीट झालंय. त्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर किती आहे -28 प्लस इथं पाहिलं तर इथं इंटू येणार आहे. ऑफच्या जागी आपण आताच म्हटलं इंटू आहे म्हणजे 3 3 9 9 इंटू 100 900 म्हणजे इथे किती आलेले आहे 900. आले लक्षात, ठीक आहे डन. मग आता त्यानंतर इथं जर पाहिलं तर पहा 60 इथं 16 याला डिवाइड केलं, हे ब्रॅकेट आहे त्यामुळे तुम्ही याला सेपरेटली सॉल्व्ह करू शकता म्हणजे इथे किती आली 4. ओके डन. इंटू इथं जर पाहिलं तर तुम्ही किती आहे 1000 डिवाइड. आता हे पूर्ण ब्रॅकेट तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे. कोणतं वालं, हे ब्रॅकेट वालं. ओके, हे ब्रॅकेट जे आहे हे सॉल्व्ह करायचं म्हणजे इथे किती होणार आहे जर तुम्ही इथं पाहिलं नीट बारकाईने तर किती आले पहा 50 50 आणि 10 किती आले 500 बरोबर. या ठिकाणी हे ब्रॅकेट आहे -28 प्लस किती आले 900. ओके ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर पहा आता ह्या दोनचे आपण हे करूया. इथं किती आले 64. ओके इंटू जर इथं पाहिलं तुम्ही तर यांची डिव्हिजन किती येणार आहे, इथं यांची डिव्हिजन किती येणार आहे पहा सांगा मला 2 मायनस पहा हे ब्रॅकेटच्या बाहेर आले. आता इथं किती आले -28 प्लस किती आहे 900. या दोनचं सबट्रॅक्शन करून घ्यायचं नाही कारण अजूनही इंटू करणं आपल्याला काय बाकी आहे. मग हे जर दोघांचं इंटू मल्टिप्लिकेशन केलं तर 128 आहे -28 प्लस किती आहे 900. आता पहिल्यांदा ह्या दोघांचं काय होणार सबट्रॅक्शन होत असताना आपण इथे किती करणार आहे पहिल्यांदा पहा 100. ओके इथे खाली उतरली तर 100 प्लस किती येणार आहे 900. ओके आणि म्हणजेच किती यायला आन्सर, फायनल आन्सर 1000. पहा हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करत असताना एक लक्षात ठेवायचंय का पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जे सुरुवातीला येतं ना ते पहिल्यांदा आपण करतो आणि ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये पण सुरुवातीला जे येतं ते आपण करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं सबट्रॅक्शन आहे आणि इथं मायनस आहे पण आपल्याला सांगितलं का आधी ऍडिशन करा आणि मग सबट्रॅक्शन करा. तर असं काही नसतं, आधी तुम्ही सबट्रॅक्शन आणि नंतर काय करता तुम्ही ऍडिशन करता. म्हणजे प्लस आणि मायनस मध्ये जो सिक्वेन्सला पहिल्यांदा येतो ते करतो आपण. आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये सुद्धा सुरुवातीला जो येतो मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तो आपण सुरुवातीला करत असतो. तर या पद्धतीने तुम्हाला इथं ऑप्शन मिळाला आहे, ऑप्शन क्रमांक 2. ओके हे करत असताना बारकाईने लक्ष ठेवायचं एक सिंपल मध्ये जरी चुकला तरी तुमचं उत्तर काय होणार आहे, चुकणार आहे. याची प्रॅक्टिस खूप वेळा करावी लागते हे लक्षात ठेवा. ओके ठीक आहे. त्यानंतर आलो आपण इथं सेम पॅटर्न आहे पण मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने पहिल्यांदा काय सॉल्व्ह करावं लागतं, तुम्हाला बार सॉल्व्ह करावा लागतो. काय सॉल्व्ह करावा लागतो, बार म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये सुद्धा बार सॉल्व्ह करावा लागतो. म्हणजे याचा आन्सर जर आपण पाहिलं तर 9 डिवाइड इथं ब्रॅकेटमध्ये पाहिलं तर इथं किती आहे 1 प्लस आतल्या ब्रॅकेटमध्ये इथं 4 इंटू इथं पहा 5/6 मी तसंच लिहिलं आधी ह्या ब्रॅकेटमध्ये मायनस पहिल्यांदा मी इथं काय केलं हे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. हे ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना काय होणार आहे, हे ब्रॅकेट आधी मला सॉल्व्ह करायचं आहे कारण याच्यावरती काय दिलेलं आहे मला बार दिलाय. म्हणजे इथं किती होणार आहे बेस सेम करताना मी काय करणार आहे 2 1 म्हणजे 2 इथं 3 1 3 आणि खाली किती आले 3 2 6 म्हणजे 5/6 आलं लक्षात. आणि मग हे ब्रॅकेट कंप्लीट झालं, मग पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट झालं. आता इथं जर पाहिलं तर 9 डिवाइड इथं आलं 1 प्लस आता इथं पहा ह्या दोनचं सबट्रॅक्शन काय येणार आहे 0 कारण एकमेकाला ते कॅन्सल झालं. 4 ने 0 ला मल्टिप्लाय केलं तरी आन्सर काय येणार आहे 0 म्हणजे 0 इथं 1 ला काय आले ऍड आले म्हणजे 9 आता डिवाइड अजूनही मी डिवाइड करू शकत नाही कारण मला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करणे. 1 मी डिवाइड केलं 1 मध्ये मी 0 ऍड केला तरी उत्तर काय येणार आहे 1 आणि म्हणून फायनल आन्सर मला काय मिळालं 9. पर्याय क्रमांक 4 डी ऑप्शन आहे या ठिकाणी. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. आता तुम्हाला वाटेल का सर फार सोपी गणित येतात फॉर्म्युलेची काही गरज नाही. तर पहा एक फॉर्म्युलेचा एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना पहा जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर इथं जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील आणि तुमचं एक्सपान्शन जर त्याचं तुम्हाला माहिती असेल तर हा प्रश्न तुम्हाला 2 सेकंदातही सॉल्व्ह करता येण्यासारखा आहे किंवा येतो. आता इथं पहा 453 आणि 453 म्हणजे थोडक्यात आपण इथं काय लिहिलं 3 वेळा गुणाकार म्हणजे काय एक क्यूब आहे असं कन्सिडर करा. इथं जर पाहिलं तर मायनस 383 383 383 म्हणजे जो बी आहे त्याचा पण काय क्यूब आहे म्हणजे आता ए कोण आहे तुमचा
ए काय तुमचा 453, ओके, आणि बी कोण आहे तुमचा 383. आलं लक्षात. आता खाली जर पाहिले इथं पहा 553 गुणिले 383 म्हणजे कोण आहे ए इंटू बी, म्हणजे ए बी म्हणूया आपण. इथं जर पाहिलं तर 383 म्हणजे काय म्हणतो आपण, काय म्हणूया आपण त्याला बी स्क्वेअर आहे, आणि इथं जर पाहिलं तर तुमचं काय प्लस ए स्क्वेअर आहे. म्हणजे आता जर तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब. याचा एक्सपेन्शन काय? ए मायनस बी, सेकंड ब्रॅकेट काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी किंवा ए बी. ए बी मध्ये घ्या, काही फरक नाही पडत, कारण ती काही कशाला आहेत, ऍडिशनला आहेत. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा काय आलेला आहे, डिवाइडला आहे पहा, ए क्यूब मायनस बी क्यूब वरती आहे, आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी, हे कशाला आलेले आहेत, डिवाइडला. म्हणजे जर मी याला डिव्हिजनला बोलून घेतलं तर हा फॉर्म्युला काय झाला, ए क्यूब मायनस बी क्यूब डिवाइड, ते इकडे बोलून घेतले ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी, म्हणजे तिकडे कोण राहिलं, ए मायनस बी. म्हणजे याचं जे एक्सपान्शन असणार आहे, याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, ए मायनस बी असणार आहे. मग ए कोण आहे तुमचा 453, ओके, आणि याच्यातून मायनस करायचं आहे कोण 383. मी डायरेक्ट इथं मायनस या पॅटर्नला आणतोय, ओके. म्हणजे इथं पहा तुम्हाला काय करायचं होतं, ए मायनस बी करायचं होतं. 3 मायनस 3 0, 5 मायनस 8 म्हणजे किती आले 15, 15 8 गेल्यावर किती राहिले 7, इथं 3 0 म्हणजे उत्तर किती आलं 70. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 डी ह्या ठिकाणी काय ऑप्शन आहे, लक्षात आले. तर या पॅटर्ननी तुम्हाला म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा काय असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे. सुरुवातीला हे फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत, लक्षात ठेवा, पाठ करा. आलो आपण त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या एक्झाम्पलला. आता पहा इथं सुद्धा तुम्हाला एक पॅटर्न दिलेला आहे, ए क्यूब बी क्यूब सी क्यूब. इथं वेगवेगळे नंबर आहेत, काय आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस हा 3 इथं लिहून घेतला, हा परत आहे पहा ए बी आणि सी, म्हणजे काय ए बी सी, ओके. याचं जे एक्सपान्शन असणार आहे, त्याचं जे एक्सपान्शन आहे, याचं एक्सपान्शन काय नीट समजून घ्या, ए प्लस बी प्लस सी, सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस ए सी. हा त्याचा एक पॅटर्न आहे, ओके. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर न्यूमरेटर तुम्हाला हा दिलेला आहे, अंश तुम्हाला हा दिला आहे, आणि खाली जर पाहिलं तर पहा ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर ए बी बी सी ए सी, म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट काय टाकलेलं आहे, याला डिवाइडला टाकलं. इथं जर हे पूर्ण ब्रॅकेट डिवाइडला टाकले तर तिकडे कोण राहिला, ए प्लस बी प्लस सी, म्हणजे तिघांची फक्त काय करा, ऍडिशन करा. म्हणजे तुम्हाला इथं फक्त ए म्हणजे कोण आहे तुमचा 232, बी म्हणजे कोण आहे 140, आणि सी म्हणजे कोण आहे 353. ह्या तिघांची फक्त काय करायची तुम्हाला ऍडिशन, 5 2 आणि 3 3 आणि 2 5, ओके. त्यानंतर इथं 5 आणि 4 9 9 आणि 3 12, ओके. एक आला 3 आणि 2 आणि 2 4 4 आणि 3 5 500, सॉरी 4 आणि 3 7, किती 725. पर्याय क्रमांक 2 आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढायचं होतं. म्हणजे हा पॅटर्न तुमचा पाठ पाहिजे, ह्या पॅटर्ननी जर तुम्ही त्याला डिकोड केलं तर तुम्हाला उत्तर मात्र 2 सेकंदात 5 सेकंदात मिळणार आहे, ओके. त्यानंतर आहे इथं परत सेम क्वेश्चन आलेला आहे, मला वाटतं तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. सिंपल आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. जर प्रॅक्टिस करायची झालं तर पहा वाटल्यास आपण सॉल्व्ह करून पाहूया. एखादा नंतर पुढे असाच आला तर मी मात्र तुम्हाला तो सॉल्विंगला देणार आहे होमवर्कला, ठीक आहे. पहा मायनस इथं किती 28 आहे, डिवाइडला किती आहे 84 आहे, इंटू आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा तुम्हाला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. आता ह्या ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तर इथं 36 आहे, इंटू किती आहे 49, आणि 49 ला डिवाइड आहे कोण 42. पहा मी हे ब्रॅकेट पहिल्यांदा घेतलं सॉल्व्ह करायला, इथं ब्रॅकेट कंप्लीट झालं. 6 इंटू ब्रॅकेट 28 डिवाइड 84. मला अजूनही ब्रॅकेट सॉल्व्ह झालेलं नाहीये, म्हणजे इथं मी काय करणार आहे 6 36 6 7 42 7 1 7 7 7 49 7 2, ओके. म्हणजे इथं किती आले 42 आले. म्हणजे आता इथं मला काय करायचं आहे 6 इंटू इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं काय दिले बा 28 ला डिवाइडला कोण आहे 84, इंटू इथं कोण आहे 42. आलं लक्षात. या पॅटर्नला मी लिहून घेतला, 28 ला हा भागिले, ओके. म्हणजे इथं काय केलं 6. इथं जर पाहिलं नीट तर किती होईल 28 1 28 28 त्रिक 84, ओके. माझा पाडा पाठ आहे, तुम्ही पण पाठ करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर 3 1 3 इथं किती आले 3 1 3, त्यानंतर किती आले 1 उरला 3 चौक 12 14, त्यानंतर इथे आले 14 14 ब्रॅकेटमध्ये आले 14 सक 84. मला वाटतं पहिला ऑप्शन या ठिकाणी आहे. सिंपल एक्झाम्पल होतं, या पद्धतीने तुम्हाला फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. आता हा जो क्वेश्चन आहे इथं पण पहा परत एकदा सिंपल एक क्वेश्चन दिलाय तुम्हाला. काय सांगितलंय हे सॉल्व्ह करताना इथं पहा याचं आधी कन्व्हर्जन करून घ्या. म्हणजे आधी हा काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट कसं करतो आपण, ह्या 6 नी 4 ला मल्टिप्लाय करतो, 6 24 आणि 1 किती आले 25. म्हणजे याला मी काय लिहिणार आहे 25/6 डिवाइड इथं किती आहे 25, ओके, अपॉन सॉरी
इंटू किती आले 75. ओके, डिवाइड इथे किती आहे 1/5 ऑफ म्हणजे काय इंटू आहे आणि इथे किती आहे 125. आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता इथं मी काय लिहितोय पहा 25/6 इंटू 1/25. तुम्ही म्हणाल सर इथं काय केलं, हा जो डिव्हिजनचा सिम्बॉल आहे हा काढून मी काय टाकला इथं इंटू केला. हा डिव्हिजन जेव्हा मी बदलून इंटू करतो तेव्हा हा जो नंबर आहे याच्या बेसला कोण आहे 25 ला कोण आहे बेस 1, हा मी उलटा करतो 1/25 इंटू किती आहे 75 डिवाइड इथं 5 ने याला डिवाइड केलं किती आले पहा इथं आले 25. ओके, म्हणजे इथं किती आले 25. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 25/6 इंटू 1/25 ओके इंटू 75/25 हा डिवाइडला आहे म्हणजे इथे किती आले 5 त्रिक. ओके, त्यानंतर ह्या 25 ला 25 गेले 3 1 3 3 2 6 म्हणजे किती आले 1/2. हे काय आलं फायनल आन्सर आलं 1/2 ऑप्शन क्रमांक 4. ओके आलंय. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता, सिंपल आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आता हे क्वेश्चन जे आहेत तर हे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करायचे आहे, हा तुमचा होमवर्क असणार आहे. ओके, सेम पॅटर्नने फक्त ऑफ म्हटलं तर तिथं काय करायचं आहे तुम्हाला इंटू करायचं आहे आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनला कशात कन्वर्ट करायचं प्रॉपर म्हणजे 4 2 8 8 आणि 3 11 11/4 या पद्धतीने हा क्वेश्चन होतो. आले लक्षात? त्यानंतर जर आलो आपण आता इथं पहा क्वेश्चन तुम्हाला थोडासा मोठा दिसतोय पण जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर 1.5 इंटू 1.5 म्हणजे काय झालं a चा स्क्वेअर झाला. इथं पाहिलं 2.5 म्हणजे इथं काय झालं प्लस b चा स्क्वेअर आणि इथं 3.5 इंटू 3.5 प्लस c चा स्क्वेअर आहे. ओके डन. इथं काय झालं प्लस 2 इथं ab आहे पहा प्लस 2bc प्लस 2ac या पॅटर्ननी गणित दिलेलं आहे आणि खाली पाहिलं तर काय a प्लस b प्लस c. आता हे जे टोटल एक्सपान्शन हे नक्की कोणाचं एक्सपान्शन आहे a प्लस b प्लस c ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं हे एक्सपान्शन आहे कोणता वरचा नंबर. ओके इथं खाली घेतोय मी हे आला वरचा पार्ट हा दिलाय क्वेश्चन. इथं खाली जर पाहिलं तर खाली कोणी तुम्हाला परत a प्लस b प्लस c याचा अर्थ काय झाला a प्लस b प्लस c वरती ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे एक ब्रॅकेट खाली काय होणार आहे कॅन्सल होणार आहे एकमेकाला म्हणजे इथं जे फायनल आन्सर येणार आहे ते काय येणार आहे a प्लस b प्लस c म्हणजे हेच काय असणार तुमचं फायनल आन्सर आहे. कारण a प्लस b प्लस c हे दोन ब्रॅकेट आहेत इथं एक ब्रॅकेटला एक ब्रॅकेट कट झालं आणि इथं फक्त काय राहिलं a प्लस b प्लस c म्हणजे थोडक्यात काय करायचं तुम्हाला 1.5 त्यानंतर 2.5 आणि नंतर 3.5 यांची काय करायची ऍडिशन 5 3 15 1 हातचा आला इथं किती आले 3 3 आणि 3 6 आणि 1 7 7.5 म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर आलो आपण इथं पुन्हा एकदा काय सांगितलंय पहा याला फ्रॅक्शन मध्ये घेऊन जा याला फ्रॅक्शन मध्ये घेऊन जा आणि इथं जर पाहिलं तर आता हा क्वेश्चन आपण जर सॉल्व्ह करायचं म्हटलं 3 1 3 3 आणि 1 किती आले 4/3 प्लस इथं जर पाहिलं तर 4 1 4 4 आणि 3 किती आहे 7/4 इथं इंटू जर पाहिलं तर इथं काय लिहितोय मी 3 1 3 3 आणि 2 5 किती आले 3 आणि इथं डिव्हिजन आहे इथं काय डिव्हिजन आहे 3 2 6 6 आणि 1 7 7 किती आले 2. मग आता इथं जर पाहिलं तर 4/3 प्लस 7/4 इंटू 5/3 इथं पण मी इंटू लिहितो पहा ह्या डिव्हिजनचं मी काय केलं इथं इंटू केलं म्हणजे हा काय झाला 2 काय झाला 7. मग आता हे जर ती एकमेकाला हे इंटू आहेत तर इथं काय करू शकता तुम्ही 7 ला 7 कॅन्सल झाला पहा त्यानंतर बे का बे 2 4 आले म्हणजे इथं किती आले 4/3 हा नंबर तसंच आला प्लस इथं कोणीच नाही राहिलं म्हणजे कोण राहिला वरती 5 आणि खाली किती आले 3 2 6 या दोनचा बेस सेम करून घेऊया. बेस सेम करताना इथं काय होणार आहे पहा इथं 6 जर करायचं असेल तर वर आणि खाली मला कितीने मल्टिप्लाय करायचंय 2 ने म्हणजे इथं किती आले 8/6 प्लस इथं किती आले 5/6 बेस सेम केलं मी काय केलं इथं 2 ने इथं 2 ने ओके म्हणजे इथं आलो आणि बेस जर सेम असेल तर मला फक्त काय लिहायचंय 6 आणि 8 आणि 5 किती आले 13 म्हणजे 13/6 म्हणजे इथं जर मी 2 ने डिवाइड केलं सॉरी 6 ने डिवाइड केलं तर 6 2 12 ओके म्हणजे वरती किती शिल्लक राहिला 1 आणि खाली किती आहे 6 म्हणजे 6 2 12 आणि 13 ओके पुढे आला ऑप्शन क्रमांक 2. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. तर या ठिकाणी आपण एक 10-12 क्वेश्चन घेतलेले आहेत फॉर प्रॅक्टिस. सुरुवातीला काही पॅटर्न आणि काही फॉर्म्युले तुम्हाला दिलेले ते फॉर्म्युले लर्न करा कारण त्याच्यावर डिपेंड तुम्हाला एक्झाम्पल येतात आणि ते तुम्ही 5 सेकंदाच्या आत सॉल्व्ह करू शकता. दुसरी गोष्ट प्लस मायनस सबट्रॅक्शन ॲडिशन जरी असलं सॉरी डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ही जरी पॅटर्न म्हणजे सिंपल हे गोष्टी असल्या तरी त्याची प्रॅक्टिस जास्त करा कारण या प्रॉब्लेम म्हणजे जितकं सोपं तितकं चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके तर या ठिकाणी आपले 13 लेक्चर झालेले आहेत आणि जवळजवळ 12 टॉपिक संपलेले आहेत. अजून मॅच आपल्याला 3 ते 4 टॉपिक कव्हर करणं बाकी आहे. डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज आहेत सिंपल इंटरेस्ट आहे कंपाऊंड इंटरेस्ट आहे. हे 4 टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे साधारण आपले 17 टॉपिक मॅचचे होणार आहेत आणि त्याच्यानंतर मात्र आपण रिजनिंगला सुरुवात करतोय. रिजनिंगला सुद्धा आपण सगळ्यात हाय वेटेजच्या आधी घेणार आहे आणि नंतर मात्र आपण सेकंड आणि थर्ड वेटेजकडे जाणार आहोत. त्यामुळे 5 ते 7 ऑगस्ट पर्यंत तुमचा सगळा सिलेबस होणार आहे. 13 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑल टोटल मॅथ्स विथ म्हणजे मॅथ्स प्लस रिजनिंग हे टोटल तुम्हाला मिळणार आहे. सो प्लीज चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि चांगली मार्क्स मिळवा. ओके ऑल द बेस्ट बाय बाय.